राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने निर्णय। कोकण, बारामती, पुणे, नागपूर, महाबळेश्वर, साताऱ्यासह 24 नगरपालिकांचा समावेश। सर्व बाजूंचा विचार करून निवडणुका पुढे ढकलल्या। कायदेशीर पेच टाळण्यासाठी निर्णय। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार। आयोगाची माहिती। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार। नगराध्यक्षपद आणि 30 कोटी रुपये द्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकरांनी मला ऑफर दिली। नितेश राणेंचा गंभीर आरोप। नितेश राणे डरपोक। त्यांच्यात हिंमत असेल तर मी 30 कोटी मागितल्याचा पुरावा द्यावा। अर्ज मागे घेतो, अन्यथा नितेश राणेंनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा। संदेश पारकरांचं चॅलेंज। शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगाचा छापा। भाजपला पराभव दिसल्यानं कारवाई। शहाजी बापूंचा आरोप। तर सांगोल्यात भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी। सूडबुद्धीने नाही तर तक्रारी आल्यानंतर कारवाई करावी लागते। कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर याच्यावरून धाट ठरत नसते। शहाजी बापूंच्या कार्यालयावरील तपासणीवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य। अजून नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नेमला नाही, मीच तुमचा पालकमंत्री असं समजा। भगूरमधील प्रचार सभेत अजित पवारांचं भाष्य। मनात असलेल्या असंख्य प्रश्नांचं उत्तर शोधायला महाकालच्या दर्शनास आलो। न्यायासाठी, पुणेकरांच्या हक्कासाठी लढणार। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रशांत जगतापांची पोस्ट चर्चेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजकारणातून संन्यास घेण्याची जगतापांची भूमिका। हिंगोलीतील शेतकरी भवन परिसरात 1 कोटी रुपयांची रोकड हाती। पोलीस पथकाने रोकड निवडणूक पथकाकडे स्वाधीन केली। एका व्यापाऱ्याची रोकड असल्याची माहिती।